नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मानुसार प्रथा आणि परंपरा यांना अत्यंत महत्त्व आहे। परंतु आजच्या परिस्थितीमध्ये ही प्रथा परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात किंवा तसं करतातही। तसं का करतात आणि तसं का करू नये त्याविषयी आपण बोलणार आहोत। आपल्या हिंदू धर्मामध्ये विवाह संस्कार असेल किंवा षोडश संस्कार असतील, धार्मिक विधी असेल, जे काही धर्मकृत्य असेल त्याला अनुसरून काही प्रथा असतात, काही परंपरा असतात। तर त्या परंपरा, त्या मागचा गूढार्थ, मतितार्थ आपण कधीच जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही, जाणून घेत नाही। दृश्य स्वरूपाने आपल्याला ती प्रथा परंपरा विपरीत वाटते, कारण दृश्य स्वरूपाने ते आपल्याला पटत नाही आणि मग आपण ती प्रथा मोडीत काढण्याचा प्रयत्न करतो। पण त्यात जेव्हा आपण त्याचा गूढार्थ, मतितार्थ जेव्हा आपण जाणून घेऊ तेव्हा त्या प्रथेचा खरा अर्थ आपल्याला कळतो, त्यामध्ये असणारं सत्व आपल्याला कळतं। प्रथा ही दृश्य स्वरूपाने आपल्याला आजच्या युगामध्ये ती योग्य वाटत नाही, पण त्या दृश्य स्वरूपापेक्षा त्या मागचा दृष्टिकोन, मतितार्थ आपण त्या परंपरेचा जाणून घेतला की आपला संभ्रम दूर होतो आणि आपण प्रथा जपतो ना की ती मोडतो। मग दृश्य स्वरूपाने कळत नाहीये, मग त्याचा गूढार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि जे प्रथा परंपरेचा अर्थ न जाणता, त्याचा गूढार्थ न जाणता ती प्रथा परंपरा प्रताडित करतात किंवा मोडीत काढायचा प्रयत्न करतात आणि तसं करतातही ते त्या प्रथेचा विपरीत अर्थ स्वतः लावून घेता, शुभाशुभ न पडताळता। या मागचे कारणमीमांसा का आहे, हे कशासाठी असेल, ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे। ती शुभाशुभ काय आहे याची माहिती न घेता फक्त दृश्य स्वरूपाने विपरीत दिसते, मग ती प्रथा मोडीत काढायची असा प्रयत्न जे करत असतील त्यांना ती दृश्य स्वरूपाने अर्थहीन वाटत असते की याच्यात काही अर्थ उरलेला नाही। आणि मग आपली मताने, आपल्या स्वमताने ती प्रथा मोडीत काढतात। आणि प्रथा परंपरा काही दृश्य स्वरूपाने आजच्या काळामध्ये त्या सुसह्य वाटत नाहीत। का वाटत नाहीत, तर त्या प्रथेच्या मागचा अर्थ, गूढार्थ, सत्व आपण जाणून घेत नाही, म्हणून त्या आपल्याला आजच्या काळात प्रथा या सुसह्य वाटत नाही। आपल्याला वाटते कालबाह्य आहे, पण जेव्हा आपण त्या मागचं सत्व, त्यात मागचं गूढार्थ जाणून घेऊ तेव्हा ती प्रथा आपल्याला योग्य वाटायला लागते आणि आपण तसं अनुकरण करतो। आणि मग ते अनुकरण रूढीबल तयार होतं की आपल्या परंपरेनुसार ती जोपासली जाते, पुढच्या पिढीलाही त्या विषयाची माहिती प्राप्त होत जाते। आणि मग ती जी कृती परंपरेने चालत आली आहे, तो जो वारसा आहे तो जपला जातो, पुढच्या पिढीकडेही तो सोपवला जातो। याने काय होतं, विपरीत अर्थ, अनर्थ टळतो। ज्या करायला पाहिजे त्या गोष्टी केल्याच पाहिजे, न करता विपरीत कृती केली तर अनर्थ ओढावतो, हा विषय इथे सुटतो जेव्हा आपण परंपरा पालन करतो। म्हणून दर पिढी आपण ती परंपरा जोपासली पाहिजे। चिकित्सा हवी, पण ती मूळ विषय सोडून जर चिकित्सा केली तर त्याचा विपरीत अर्थ निघतो आणि विपरीत कृती ही आपल्याला साठी योग्य नसते, ती अयोग्यच ठरत असते। आणि म्हणून विपरीत कृती टाळायची असेल तर परंपरा जोपासली पाहिजे।